नमस्कार, माझे नाव संस्कृती संदीप चव्हाण. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आता ह्याच हेअरवर आपल्याला पाहिजे की यू कट कसा करायचा. मी हा हेअरकट करताना पाहिलं असेल की आपण एक गाईडलाईन घेऊनच आपण बरोबर मिडलला आपण हेअरकट केलेला आहे. आता यू हेअरकट बेसिक हेअरकट करताना आपल्याला घ्यायची काळजी सेम आपण मिडल पार्टिशन करून घ्यायचं. सांगितल्याप्रमाणेच वन सेक्शन उजवीकडून आणि वन सेक्शन डावीकडून घ्यायचं आहे. आधी आपल्याला मधी मिडलला एक गाईडलाईन क्रिएट करून घ्यायची. जी स्ट्रेट गाईडलाईन आपण क्रिएट केली त्याच पद्धतीने त्यातली गाईडलाईन कॅरी करून मला आता हेअर कटिंग करण्याची पोझिशन चेंज करायची. मी जे हेअर मिडल भागात येऊन कटिंग करायचे आता तेच हेअर माझ्या क्लायंटच्या बघू शकता तुम्ही. आपल्याला गाईडलाईन ही आहे, ह्या पद्धतीने आपल्याला कव्हर करायचंय. आणि आपण सीझर होल्डिंग करताना जी मी स्प्रेड करायचे हलकंसं आपल्याला असं टर्न करायचं. पाहू शकता तुम्ही. एक ह्या अँगलमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय. त्याच पद्धतीने आपण गाईडलाईन फॉरवर्ड कंटिन्यू करता करता क्लायंटच्या शोल्डरच्या इथे येऊन आपल्याला लास्ट राहिलेल्या सेक्शनचा हेअरकट करायचा आहे. तुम्ही पाहू शकता हलकासा यू हेअरकट आपल्याला मिळतोय. सेम लाईक तोच गाईडलाईन आपल्याला इकडे कंटिन्यू करायचा आहे. तुम्ही पाहू शकता स्टँडिंग पोझिशन मला बदलावी लागते. त्याच पद्धतीने पाहू शकता तुम्ही गाईडलाईन माझा हा आहे, त्यालाच कंटिन्यू करत मला हेअरकट करायचं आहे. त्याच पद्धतीने तीच गाईडलाईन कंटिन्यू करून मला शोल्डरच्या इथे उभं राहून क्लायंटच्या शोल्डरच्या बरोबर पार्टिशन करून गाईडलाईनला एका या अँगलला काम करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला हलकासा यू कट मिळालाय. तर तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल स्ट्रेट हेअर करताना मिडल पार्टिशन करून आपल्याला एक गाईडलाईन फॉर्म करून त्याच गाईडलाईनला कंटिन्यू करून सगळे हेअर मिडल भागात क्लायंटच्या मधोमध आपल्याला ज्या लेवलने आपण मिडल पार्टिशन घेतलंय त्याच लेवलने आपल्याला हेअर कटिंग करायचंय. हा झाला आपला स्ट्रेट हेअरकट. पण त्याच पद्धतीने दुसरा हेअरकट आपण ह्याच हेअरवर दाखवलाय. जिथं मी माझ्या स्टँडिंगची पोझिशन सेम सीझरची पोझिशन मी असं घेतला की हेअरकट स्ट्रेट झाला. मी अँगल क्रिएट केले की हेअरकट माझा यू झाला. अगदी हलकसा अँगलने मी हेअरकट केला. मिडल पार्टिशन घेऊन सेम गाईडलाईन फॉर्म करून माझ्या स्टँडिंगची पोझिशन घेत घेत क्लायंटच्या शोल्डरच्या लेंथ पर्यंत आपण सेम कंटिन्यू गाईडलाईन करून हेअरकट हलकासा यू केला. सेम लाईक जर मी डीपली अशी सीझर धरेन तर तोच हेअरकट माझा व्ही हेअरकट होऊ शकतो. म्हणजे हेअरकट हा डिपेंड ऑन तुमची होल्डिंग सीझर, उभं राहण्याची पोझिशन आणि हेअर कटिंग आपण कसं करतो त्याच्यावर डिपेंड राहतं. जर क्लायंटची डिमांड आहे यू कट तर यू कट करताना आपल्याला 3 भागामध्ये यू कट करायचा आहे. एक तर मिडल लेंथला आपल्याला गाईडलाईन क्रिएट करायचे, फॉर्म करायचे. त्या गाईडलाईनला कव्हर करत मी क्लायंटच्या ह्या भागात अशी सीझर घेऊन हेअरकट केला. त्याचबरोबर तीच गाईडलाईन कंटिन्यू करत मी क्लायंटच्या शोल्डरच्या लेंथला उभी राहून तिथे हेअरकट कंटिन्यू केला. सेम डावीकडे आणि उजवीकडे सेम रूल फॉलो करून आपण हेअरकट कम्प्लीट केलाय. तर तुम्ही पाहू शकता हलकासा आपल्याला यू कट भेटलाय. तर हलकासा यू कट आपण क्रिएट केलाय. आता माझ्या क्लायंटची इच्छा आहे की हलकासा यू कट नको, मला डीपली यू कट हवाय. तर काही घाबरून जाण्याची गरज नाहीये. जो हेअरकट तुम्ही कंटिन्यू केलाय तो हेअरकटच्या प्रोसिजर सेम आहे. फक्त आपल्याला मिडल पार्टिशन मधून सगळे हेअर घेऊन आपल्याला
क्लायंटच्या जे मी आपल्याला हलकासा युकट, नॉर्मल युकट हवा होता, तेव्हा मी शोल्डरला आणून सगळे हेअर कटिंग केले. पण आता आपल्या क्लायंटला डीपली युकट हवाय, तर सगळे हेअर आपल्याला छान असं कोम्बिंग करून घ्यायचंय की जिथं अजिबात टँगल्स नको. टँगल्स फ्री हेअरकट असेल तर हेअरकटला फिनिशिंग चांगली येते. त्याच पद्धतीने आपण सगळे हेअर असे आणून आपल्याला क्लायंटच्या बरोबर इयर आणि चीक ह्या आपल्या भागात आणून आपल्याला क्लायंटचे हेअर इथे बरोबर कटिंग करायचे. तर तो हेअरकट होणार आहे डीप यू. पण माझ्या क्लायंटला डीप यू हेअरकट नको आहे, त्याच्यामुळे मी जस्ट तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी हा हेअरकट सांगते. सेम लाईक परत मी हेच पोझिशन घेणार, मिडल पार्टिशनचे सगळे हेअर मी घेणार. त्याच पद्धतीने मी सगळे हेअर मी बरोबर क्लायंटच्या बरोबर आईच्या इथे आणून आम्ही कट करणार. आई लेंथला आपण कट करायचं की जो ॲब्रोचा आपला अँगल आहे त्या ॲब्रोच्या अँगलला कोम्बिंग करून येऊन हेअर कटिंग करायचं, म्हणजे आपल्याला मिळणार डीप यू हेअर कट. जर तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट्सद्वारे तुम्ही विचारू शकता. आणि त्याच पद्धतीने जर तुम्हाला आमच्या व्हिडिओज आवडले असतील तर नक्कीच लाईक अँड कमेंट्स करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा.